नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, संत तुकाराम महाराजांची जी पालखी आता आपण काही महिन्यापूर्वीच पूर्ण केली, देहू ते पंढरपूर या पालखी मार्ग आपण संपूर्ण आपल्या चॅनलवर सुद्धा कव्हर केला आणि ह्या पालखी मार्गावर आपल्याला पूजा काळे यांची भेट झाली आणि त्यानंतर आपण त्यांच्याबरोबर थोडेसे त्यांचे कलागुण पाहिले। देहू ते पंढरपूर या संपूर्ण पालखी मार्गावर ह्या मुलींनी रांगोळी काढली आणि विशेष मगाशी दुसऱ्या ह्याच्यामध्ये तिने माहिती सांगितलीच आहे, परत तुमच्यापर्यंत मी काय येतो ह्याचं कारण तुम्हाला सांगतो। एकतर ग्रामस्थ, त्यांच्या गावाचे सरपंच आपल्याबरोबर आहेत, हे ग्रामस्थ संपूर्ण या परिवाराच्या मागं, या मुलीच्या मागं उभे राहिले। दुसरी गोष्ट, तिच्या पाठीशी येते तिचे पती, ह्यांनी हे जे आपण बघतोय की नारी शक्ती किंवा महिलांना प्रोत्साहन देणे हे कसं असतं, हे एक चांगलं जिवंत उदाहरण मी माझ्या डोळ्यांनी पाहिले, म्हणून ते मी तुम्हाला सांगतो। ही मुलगी संपूर्ण वारीमध्ये रांगोळी काढत होती। रांगोळी काढताना हिला सगळेजण बघत होते, परंतु हिच्या मागं तिला रांगोळी भरून देणे, रांगोळीचे ट्रे देणे, रंग देणे हे काम तिचे पती करत होते। म्हणजे आपण जे म्हणतो बॅकस्टेज सपोर्ट जो आहे तो संपूर्ण तिचे पती तिला देत होते आणि ती पुढं रांगोळ्या काढत होती, भव्य अशा रांगोळ्या आपल्या सगळ्यांसमोर देत होती। पतीचा सपोर्ट असणं खूप गरजेचं असतं, ग्रामस्थांचा सपोर्ट असणं खूप गरजेचं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या सासूबाई म्हणजे यांची आई, ही संपूर्ण 25 दिवसाची वारीला हे दोघंही नवरा बायको बाहेर होते आणि ह्यांची जी मुलं आहेत ही ह्यांची सासू ह्यांची आई हे घरी सांभाळत होते। म्हणजे घरच्यांचा जो पाठिंबा आपण म्हणतो, आई वडिलांचा पाठिंबा, सासू सासऱ्यांचा पाठिंबा जर मिळाला तर शहर असो गाव असो, आज ही आपल्या गावाकडची कन्या आहे, तिनं तिच्या सासूने तिला फ्रीडम दिला, 25 दिवस फ्रीडम दिला, पती तिला मदत करत होता आणि त्याच्यामुळं हे वर्ल्ड रेकॉर्ड खरं तर मिळालंय असं मला वाटतं। कारण की ही जर ताकद मागं नसती तर हे अशक्य होतं। त्यामुळं मी आमच्या ही बातमी बघणाऱ्या सर्व सासू सुना असतील, महिला असतील, सासू सासरे असतील, या सर्वांना विनंती करतो की जर तुमच्या सुनेकडं, तुमच्या मुलीमध्ये जर कला असेल, तिच्यामध्ये जर कुठले गुण असतील तर तिला नक्कीच प्रोत्साहन करा, तिला पुढं जाऊ द्या। आज पूजा काळे हिला 3 वर्ल्ड रेकॉर्ड हिच्या नावाने झालेले आहेत आणि ही काय सोपी गोष्ट नाही मित्रांनो। महिलांना हे खरं तर माहिती असेल की एक रांगोळी जर काढायची असेल, गालीच्या काढायचं असेल तर किती वेळा उडबस करावी लागते आणि पाठीचे काय हाल होतात। ही मुलगी हिनं ज्या 240 रांगोळ्या एका दिवसात सकाळी 6 ते 340 ह्या रांगोळ्या ज्या काढल्या त्यावेळेस तिचं काय अवस्था झाली असेल, मानसिक शारीरिक काय सहन झाला असेल तेही बघता येईल, अनुभवू शकता। आणि त्याच काळामध्ये ती त्यांचा जो रांगोळीचा टेम्पो, त्या टेम्पोमधनं मागं पडली, तिच्या पाठीवर मला वाटतं सिलेंडर पडला आणि अशा परिस्थितीतही तिने ती संपूर्ण वारी पूर्ण केली। संस्थांचे काही आपले आयुर्वेदिक मसाजवाले आहेत त्यांनी तिला मदत केली आणि त्याच्यामुळे तिने ही वारी पूर्ण केली। ही खरंच प्रेरणा देण्यासारखी गोष्ट आहे की सर्व जगासमोर एक चांगलं उदाहरण आहे। आमची पूजाताई आहे, तिचे मिस्टर आहेत, पती आहेत आणि त्यांच्या गावाचे सरपंच आहेत। ही संपूर्ण टीम ज्यावेळेस आपल्या मागं उभी राहते, अर्थात यांची सासू यांचं तर श्रेय खूप मोठं आहे, त्यांचं खूप मोठा वाटा आहे। मात्र असं जर तुम्ही केलं तर अशी आमच्या ताई जगात नाव काढू शकतील आणि नाव कमवू शकतील। तुम्ही तुमच्या घरातल्या मुलींना, तुमच्या सुनांना संधी द्या, त्यांच्या गुणांना वाव द्या आणि त्याच्यामध्ये आपल्या मुलीला पुढे जाण्यासाठी संधी द्या। नारी शक्तीचा हाच खरा एक संदेश ह्या व्हिडिओतनं मला द्यायचा आहे, कारण की पूजा काळेंनी जे एक एक्झाम्पल उभं केलं ते आपल्या समोरच आहे। धन्यवाद। आणि दुसरी गोष्ट, तुम्हालाही रांगोळी काढायची असेल तर हिचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तिला बोलवा तुमच्या कार्यक्रमाला, ती नक्की येईल। आर्थिक प्रोत्साहन सुद्धा देणं आपल्याला गरजेचं आहे। रामकृष्ण हरी। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद दादा।